व्हिडिओमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अँड टॅक्सेशन याबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ स्पेशली बीकॉम पार्ट 3 च्या विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्ड केला गेलेला आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण बेसिस ऑफ चार्ज पाहणार आहोत. बेसिस ऑफ चार्ज याचा अर्थ काय की कोणत्या सेक्शन अंडर इन्कम टॅक्स मध्ये हाऊस प्रॉपर्टी ही टॅक्सेबल केली जाते. तर सेक्शन 22 अंडर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी म्हणलेलं आहे की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी शॅल बी टॅक्सेबल अंडर दिस हेड दी फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. या ठिकाणी तुम्हाला ए, बी आणि सी असे 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत. या 3 कंडिशन्स जर सॅटिस्फाय होत असतील तर आणि तरच एखाद्या व्यक्तीला मिळणारं उत्पन्न हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केलं जाईल. ते कोणते 3 कंडिशन आहेत तर ते 3 कंडिशन आपण या ठिकाणी आता पाहतोय. पहिली कंडिशन आहे द हाऊस प्रॉपर्टी शुड कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग ऑर लँड. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कन्सिडर करायची असेल तर त्या ठिकाणी त्याची एकतर बिल्डिंग असली पाहिजे किंवा जमीन ही असली पाहिजे. कंडिशन नंबर 2, कंडिशन नंबर बी अशी सांगितलेली आहे की द टॅक्सपेअर शुड बी द ओनर ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ही सर्वात महत्वाची कंडिशन आहे. म्हणजेच जो कोणी ज्या व्यक्तीचं तुम्ही टॅक्सेशन करणार आहात ती व्यक्ती त्या प्रॉपर्टीची ओनर म्हणजेच मालक असली पाहिजे. त्यानंतर तिसरी कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे की द हाऊस प्रॉपर्टी शुड नॉट बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन कॅरीड ऑन बाय द टॅक्सपेअर. म्हणजेच जो कोणी टॅक्सपेअर असेल किंवा जो असेसी असेल त्यांनी ती प्रॉपर्टी त्याच्या बिझनेससाठी आणि प्रोफेशनसाठी म्हणजेच धंद्यासाठी आणि व्यवसायासाठी त्यांनी वापरलेली नसली पाहिजे. ह्या 3 कंडिशन्स जर सॅटिस्फाय होत असतील तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मिळणारं उत्पन्न हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि त्याचं सेक्शन आहे सेक्शन 22. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा बेसिस ऑफ चार्ज आहे सेक्शन 22. त्यानंतर या ठिकाणी आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये कॉम्पिटिशन शीट आपण घेतलेली आहे. कॉम्पिटिशन शीट ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजेच तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीची इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी थ्रू जर कॉम्पिटिशन करायचं असेल तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये केलं जातं तर आपण अकाउंटन्सीमध्ये साध्या भाषेत ह्याला स्टँडर्ड फॉर्मॅट असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपण स्टँडर्ड फॉर्मॅट घेतलेला आहे. या ठिकाणी 4 कॉलम घेतलेले आहेत. पहिला कॉलमचं हेडिंग आहे सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलमचं हेडिंग आहे पर्टिक्युलर्स आणि त्यानंतर 3 आणि 4 कॉलम मध्ये आपण इनर आणि आउटर अशा पद्धतीनं 2 रुपीजचे कॉलम घेतलेले आहेत. आता सिरियल नंबर ए ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू इनर कॉलम मध्ये तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर सिरियल नंबर बी लेस म्युनिसिपल टॅक्सेस पेड इनर कॉलम मध्ये तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर सिरियल नंबर सी सिरियल नंबर सी नेट अॅन्युअल व्हॅल्यू. सिरियल नंबर ए मधून ज्यावेळेस तुम्ही सिरियल नंबर बी वजा करता त्यावेळेस जी काही रक्कम तुमची शिल्लक राहील ती तुमची काय असेल नेट अॅन्युअल व्हॅल्यू. या ठिकाणी आउटर मध्ये लिहिलेली आहे मी. म्हणजेच सिरियल नंबर ए मधून ज्यावेळेस तुम्ही सिरियल नंबर बी वजा करता त्यावेळेस जे काही शिल्लक अमाऊंट राहील ती असेल नेट अॅन्युअल व्हॅल्यू. त्यानंतर आहे सिरियल नंबर डी डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सेक्शन 24 मध्ये काही डिडक्शन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या डिडक्शन्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 2 डिडक्शन आहेत D1 आणि D2. मी या ठिकाणी सिरियल नंबर D1 आणि D2 घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण D1 सुरुवातीला पाहूयात. D1 आहे स्टँडर्ड डिडक्शन ऍट 30% ऑन नेट अॅन्युअल व्हॅल्यू अंडर सेक्शन 24A. याची रक्कम तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे आणि तुम्हाला ती इनर कॉलम मध्ये लिहायची आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर D2 रिपेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन अंडर सेक्शन 24B. याची व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल ती व्हॅल्यू तुम्हाला इनर कॉलम मध्ये लिहायची आहे. त्यानंतर सिरियल नंबर D1 प्लस सिरियल नंबर D2 या दोघांची बेरीज ज्यावेळेस तुम्ही करता ती बेरीज तुम्हाला या ठिकाणी आउटर कॉलमला लिहायची आहे. म्हणजेच ही रक्कम प्लस ही रक्कम या दोघांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी आउटर कॉलमला घ्यायची आहे. त्यानंतर शेवटचा आहे सिरियल नंबर ई टॅक्सेबल इन्कम. हे सगळं केल्यानंतर जी काही ही व्हॅल्यू तुमची शिल्लक राहील या ठिकाणी ती व्हॅल्यू असेल तुमची ही असेल टॅक्सेबल इन्कम. कशी काढली आहे सिरियल नंबर सी मधून सिरियल नंबर डी मायनस केलेली आहे. त्याचाच अर्थ सिरियल नंबर सी तुमचं होतं नेट अॅन्युअल व्हॅल्यू आणि या नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून ज्यावेळेस तुम्ही डिडक्शनची टोटल रक्कम वजा करता त्यावेळेस जी रक्कम राहते ती असते तुमची टॅक्सेबल इन्कम. ओके. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण आता या ठिकाणी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजे मागाशी आपण जे कॉम्पिटिशन शीट पाहिली होती त्याच्यामध्ये जे आयटम आपण घेतलेले होते ते आयटम आपण 1 बाय 1 आता इथून पुढे पाहत जाणार आहोत. पहिला आयटम होता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. आता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजे काय बघा या ठिकाणी आपण पाहत आहोत.
हे आहे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू सेक्शन 23 सबसेक्शन 1 मध्ये त्याचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशी काढायची तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी शॅल बी हायर ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच काय, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ही या रकमेतील हायर व्हॅल्यू असेल. हायर व्हॅल्यू म्हणले म्हणजेच तुम्हाला दोन रकमेची तुलना करायची आहे आणि तुलना केल्यानंतर त्याच्यातली जी हायेस्ट रक्कम राहील ती रक्कम तुमची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू राहील. दोन रक्कमात कुठल्या दिलेल्या आहेत तर पहिली रक्कम आहे एक्सपेक्टेड रेंट. पहिली रक्कम कोणती आहे, एक्सपेक्टेड रेंट म्हणजेच अपेक्षित भाडं. आणि दुसरी रक्कम आहे ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष मिळालेलं भाडं. तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी भाड्याने दिलेली असाल तर त्या प्रॉपर्टीचं एक्सपेक्टेड रेंट म्हणजे अपेक्षित भाडं तुम्हाला किती होतं आणि तुम्हाला प्रत्यक्षात भाडं किती मिळतं या दोघांची तुम्हाला तुलना करायची आहे. आणि त्याच्यामधील जी हायेस्ट व्हॅल्यू असेल म्हणजे जी जास्तीत जास्त रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणून सिरियल नंबर ए मध्ये घ्यायची आहे. आता एक्सपेक्टेड रेंटचा विचार करत असताना त्या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली आहे की काय सांगितले बघा, द सम फॉर विच द प्रॉपर्टी माइट रिझनेबली बी एक्सपेक्टेड टू बी लेट आउट फ्रॉम इयर टू इयर. म्हणजेच एक्सपेक्टेड रेंट म्हणजे वर्षानुवर्षे ती प्रॉपर्टी किती रुपयांना भाड्याने जात आहे ती व्हॅल्यू म्हणजे एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट शॅल बी हायर ऑफ म्युनिसिपल व्हॅल्युएशन ऑर फेअर रेंट ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजेच एक्सपेक्टेड रेंट ही कशी असली पाहिजे, म्युनिसिपल व्हॅल्युएशन आणि फेअर रेंट पेक्षा ती नेहमी जास्तच असली पाहिजे पण सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ स्टँडर्ड रेंट म्हणजे स्टँडर्ड रेंट पेक्षा ती जास्त जाता कामा नाही. आणि मग त्यानंतर एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड या दोघांची ज्यावेळेस तुम्ही तुलना करता त्याच्यामधली जी हायर व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये जी जास्तीत जास्त व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्हाला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करायची आहे. याचेच डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी काय सांगितलं बघा, आउट ऑफ सम कॉम्प्युटेड अबव म्हणजेच एक्सपेक्टेड रेंट आणि ऍक्च्युअल रेंट, आउट ऑफ सम कॉम्प्युटेड अबव any loss incurred due to vacancy in the property shall be deducted and the remaining sums of computed shall be deemed to be gross annual value. म्हणजेच ह्याच्यातील हायर जी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू तुमची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केली जाईल. त्यानंतर आता ती ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू थेरॉटिकल आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं परंतु थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ती ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू अंडरस्टँड करून घेता येईल, व्यवस्थित तुम्हाला ती समजून घेता येईल. आता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू तुम्हाला कॉम्प्युट करत असताना या ठिकाणी तुम्हाला तुलना करायला सांगितलेली होती कशाची, एक्सपेक्टेड रेंट ओके आणि ऍक्च्युअल रेंट. बरोबर आहे, अपेक्षित भाडं आणि प्रत्यक्ष मिळालेलं भाडं या दोघांची तुलना तुम्हाला करायची आहे. आणि या दोघांची तुलना केल्यानंतर त्या दोघांमधील जी जास्तीत जास्त रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणून घ्यायची आहे. आता एक्सपेक्टेड रेंट मध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या कोणत्या आहेत तर एक्सपेक्टेड रेंट हे म्युनिसिपल व्हॅल्युएशन आणि फेअर रेंट पेक्षा जास्त असलं पाहिजे परंतु एक्सपेक्टेड रेंट हे स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त जाता कामा नाही. या दोन कंडिशन सुद्धा तुम्हाला तितक्याच महत्वाच्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कराव्या लागतील. ओके, त्यानंतर सिरियल नंबर बी मध्ये तुम्ही म्युनिसिपल टॅक्स वजा केला होता स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये. आता म्युनिसिपल टॅक्स म्हणजे काय, किती रुपये वजा करायचे आणि कसे वजा करायचे याबाबतचे डिटेल्स आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा काय सांगितलंय, म्युनिसिपल टॅक्स इन्क्लुझिव्ह सर्व्हिस टॅक्स लेव्हिड बाय एनी लोकल अथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज अलाउड ॲज डिडक्शन. म्हणजेच एखाद्या अथॉरिटीला म्हणजे म्युनिसिपल महानगरपालिकेला तुम्ही जो काही म्युनिसिपल टॅक्स भरता तो म्युनिसिपल टॅक्स तुम्हाला त्या म्युनिसिपल टॅक्स तुम्हाला डिडक्शन क्लेम करता येईल सिरियल नंबर बी अंडर म्हणजे स्टँडर्ड फॉर्मॅट मधला सिरियल नंबर बी. तर या दोन कंडिशन्स तुम्हाला या ठिकाणी सॅटिस्फाय करावं लागतील म्युनिसिपल टॅक्सच्या बाबतीत. पहिली कंडिशन आहे टॅक्सेस आर बॉर्न बाय द ओनर. म्हणजेच जे काही टॅक्स तुम्ही पे करणार आहात ते टॅक्स ओनरनी पे केलेलं असलं पाहिजे. जर टेनंटनी म्युनिसिपल टॅक्स भरला असेल तर त्याचा डिडक्शन ओनरला क्लेम करता येणार नाही. जर टॅक्स पेअरला असेसीला म्हणजेच ओनरला जर म्युनिसिपल टॅक्स त्याच्या इन्कम मधून डिडक्ट करायचं असेल तर ते त्यानेच भरणं गरजेचं आहे. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की टॅक्सेस आर ऍक्च्युअली पेड बाय हिम. म्हणजेच ओनरनी जो काही म्युनिसिपल टॅक्स असेल तो ऍक्च्युअली पेड केलेला असला पाहिजे. टॅक्स पेएबल ठेवून नंतर पेड केलं असं चालणार नाही. त्या फायनान्शियल इयर मध्ये त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये ओनरने टॅक्स पेड केलेलाच असला पाहिजे. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर तुम्ही म्युनिसिपल टॅक्स हे सिरियल नंबर बी मध्ये डिडक्ट करू शकता. या ठिकाणी
सिरियल नंबर डी मध्ये आपण डिडक्शन्स पाहिले होते. त्या ठिकाणी दोन डिडक्शन्स आपण पाहिले होते स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, सिरियल नंबर D1 आणि सिरियल नंबर D2. त्यापैकी सिरियल नंबर D1 सेक्शन 24A त्याचा आहे, त्याला आपण स्टँडर्ड डिडक्शन म्हणतो. त्या स्टँडर्ड डिडक्शन बद्दल माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काय सांगितलं बघा, 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी इज अलाउड ॲज डिडक्शन इफ प्रॉपर्टी इज लेट आउट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आता या ठिकाणी काही 2 ते 3 शब्द महत्वाचे आहेत, ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली कंडिशन तर किंवा पहिलं महत्वाचा शब्द या ठिकाणी असा आहे की हे जे तुम्हाला 30% डिडक्शन मिळणार आहे ते डिडक्शन तुम्हाला मिळते नेट अॅन्युअल व्हॅल्यूवर. म्हणजे 30% तुम्हाला कॉम्प्युट करायचे आहेत, ते कोणत्या रकमेवर तुम्हाला 30% काढायचे आहेत, तर तुम्हाला नेट अॅन्युअल व्हॅल्यूवर तुम्हाला 30% काढायचे आहेत. ओके, आता हे नेट अॅन्युअल व्हॅल्यू तुम्हाला कुठे सापडते, तर तुमच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये सिरियल नंबर सी जो आहे तो असतो नेट अॅन्युअल व्हॅल्यूचा. म्हणजेच सिरियल नंबर ए मधून सिरियल नंबर बी ज्यावेळेस तुम्ही वजा करता त्यावेळेस सिरियल नंबर सी जे तुम्हाला तुमच्याकडे मिळतं, तुमच्याकडे शिल्लक राहतं, त्याला आपण नेट अॅन्युअल व्हॅल्यू असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर तुम्हाला 30% रक्कम ही काढायची आहे आणि ती रक्कम तुम्हाला डिडक्टेबल आहे कधी, इफ प्रॉपर्टी इज लेट आउट ड्युरिंग द इयर. म्हणजे तुम्ही जर घर भाड्याने दिलेलं असेल तरच तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन क्लेम करता येईल. सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असेल, याचा अर्थ असेसी जर ती हाऊस प्रॉपर्टी स्वतः राहण्यासाठी वापरत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन क्लेम करता येणार नाही. फक्त स्टँडर्ड डिडक्शन हे लेट आउट प्रॉपर्टी मध्येच तुम्हाला क्लेम करता येईल. ओके, लेट आउट प्रॉपर्टी असेल तरच तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन क्लेम करता येईल. सिरियल नंबर D1 झाल्यानंतर सिरियल नंबर D2 मध्ये देखील तुम्हाला काही डिडक्शन क्लेम करता येईल. ते डिडक्शन आहे ते डिडक्शन कशाचं आहे, तर ते आहे रिपेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन अंडर सेक्शन 24B. सिरियल नंबर D2 जो आपल्या फॉर्मॅट मधला आहे तो कशाचा आहे, रिपेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन अंडर सेक्शन 24B. आता या ठिकाणी लोन म्हणल्यानंतर कोणता नेमकं लोन, तर तुम्ही तुमची जी काही हाऊस प्रॉपर्टी आहे ती हाऊस प्रॉपर्टी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा ऍक्विजिशन करण्यासाठी त्याचं किंवा रिन्युअल करण्यासाठी, रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी, रिपेअर्स करण्यासाठी जर तुम्ही हाऊसिंग लोन घेतलेलं असेल आणि त्या हाऊसिंग लोनची जर तुम्ही रिपेमेंट करत असाल तर त्या रिपेमेंटमध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लोनची रिपेमेंट करत असता त्यावेळेस तुम्ही EMI भरत असता. तर त्या EMI मध्ये 2 पोर्शन असतात, 2 भाग त्या EMI चे असतात. एक असतो व्याज आणि दुसरा असतो तो मुद्दल. म्हणजे इंटरेस्ट प्लस तुमची जी काही प्रिन्सिपल व्हॅल्यू असते या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून तुमचा EMI तयार होत असतो. परंतु तुम्ही जे काही लोनचा EMI भरलेला आहात किंवा तुम्ही जो काही लोनचा हप्ता भरलेला आहात किंवा तुम्ही जे काही लोन रिपेमेंट केलेला आहात तर त्या लोन मधील फक्त जो व्याजाचा पोर्शन आहे, फक्त इंटरेस्ट, ओनली इंटरेस्ट, फक्त व्याजाचा जो पोर्शन आहे तो व्याजाचा पोर्शन किंवा तो व्याजाचा भाग किंवा तितकं व्याज तुम्ही सेक्शन 24B अंडर सिरियल नंबर D2 मध्ये क्लेम करू शकाल. आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटच्या सिरियल नंबर D2 मध्ये तुम्ही क्लेम करू शकता. तर सेक्शन आहे 24 सबसेक्शन B. आता त्याच्यामध्ये 2 उद्देश वेगवेगळे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही मॅक्झिमम किती इंटरेस्ट क्लेम करू शकता त्याच्याबद्दल माहिती सिरियल नंबर 24B मध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे उद्देश कन्स्ट्रक्शन आणि दुसरा आहे ऍक्विजिशन. म्हणजे तुम्ही जर हाऊस प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी किंवा हाऊस प्रॉपर्टी ऍक्वायर करण्यासाठी जर कर्ज काढलेलं असेल तर तुम्ही मॅक्झिमम 2 लाख रुपयांपर्यंत इंटरेस्ट क्लेम करू शकाल. सपोज एखादा असेसी आहे, त्याने घर बांधण्यासाठी म्हणजे घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी लोन घेतलेलं होतं आणि मागच्या फायनान्शियल इयरमध्ये त्यांनी 1,80,000 रुपयाची लोनची रिपेमेंट केलेली आहे. तर त्या केसमध्ये तो किती रुपये सिरियल नंबर D2 म्हणजे सेक्शन 24B अंडर क्लेम करू शकेल, तर तो पूर्ण 1,80,000 रुपये क्लेम करू शकेल, कारण मॅक्झिमम लिमिट ही 2 लाख रुपयांची आहे. सपोज एखादा असेसी असेल, त्याने कर्ज काढलं होतं आणि त्याने मागच्या वर्षी 2,20,000 रुपये रिपेमेंट केलेली आहे व्याजाची, तर तो 2,20,000 रुपये क्लेम करू शकेल का? नाही, कारण मॅक्झिमम लिमिट ही 24B मध्ये सांगितलेली आहे ती 2 लाख रुपये. त्यामुळे त्यांनी जरी 2,20,000 रुपये भरलेले असले तरी तो जास्तीत जास्त 2 लाख रुपयेच सिरियल नंबर D2 मध्ये सेक्शन 24B अंडर क्लेम करू शकेल. ओके, हे कधी 2 लाख रुपये जर कर्ज बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि ऍक्विजिशन म्हणजे खरेदी या 2 कारणांसाठी घेतलेलं असेल तर. हे महत्वाचं आहे बरं का. आणि जर तुम्ही घेतलेलं कर्ज हे रिकन्स्ट्रक्शन साठी असेल, तुम्ही घेतलेलं कर्ज हे रिपेअर साठी असेल, तुम्ही घेतलेलं कर्ज हे रिन्युअल साठी असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही जितकं व्याज भरलंय त्या व्याजापैकी जास्तीत जास्त
30,000 रुपयेच तुम्ही क्लेम करू शकाल. त्याच्यावर तुम्ही जरी व्याज भरलेला असाल त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये, तरी तुम्ही तो व्याज क्लेम करू शकणार नाही. समजा एखाद्या असेसीने 15,000 रुपये व्याज भरलंय, यस तो पूर्ण 15,000च्या 15,000 क्लेम करू शकेल. समजा एखाद्या असेसीने 30,000 रुपये व्याज भरलाय, यस तो 30,000च्या 30,000 रुपये पूर्ण क्लेम करू शकेल, कारण मॅक्झिमम लिमिट ही 30,000ची आहे जर या 3 कारणांसाठी कर्ज घेतलेलं असेल तर. समजा एखाद्या असेसीने 35,000 रुपये व्याज भरलाय, त्या केसमध्ये तो 35,000 रुपये क्लेम करू शकेल का? नाही. तर त्या केसमध्ये तो मॅक्झिमम 30,000च क्लेम करू शकेल. तसं तुम्हाला 24B सेक्शन सांगते. ओके. तर या 2 कारणांसाठी कर्ज घेतलेलं असेल तर 2 लाख रुपये मॅक्झिमम, आणि या 3 कारणांसाठी कर्ज घेतलेलं असेल आणि त्याची जर रिपेमेंट असेल तर त्या रिपेमेंटच्या व्याजापैकी फक्त 30,000 रुपये तुम्ही सेक्शन 24B अंडर वजावट दाखल करू शकाल. सिरियल नंबर D1 आणि सिरियल नंबर D2 बद्दल डिस्क्रिप्शन आपण पाहिलेले आहेत, डिटेल्स आपण त्याचे पाहिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी व्हेरियस टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी अँड इट्स टॅक्सेशन असा एक भाग आपल्याला पाहायचा आहे. याचा अर्थ काय किंवा काय आहे हे समजून घेऊयात. प्रॉपर्टीचे वेगवेगळे प्रकार असतात. वेगवेगळे प्रकार म्हणजे कसे? एखादी प्रॉपर्टी असेल तिथे मी स्वतः राहत असेल तर त्याला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी म्हणलं जाईल. माझी एखादी प्रॉपर्टी असेल ती मी जर भाड्याने दिलेली असेल तर त्याला लेट आउट प्रॉपर्टी म्हणलं जाईल. या प्रकारे काही वेगवेगळे प्रकार आहेत. 6 प्रकारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्याचं टॅक्सेशन कसं कसं केलं जाईल तर ते कॉलमनर मी या ठिकाणी डिटेल्स त्याचे दिलेले आहेत. पहिला कॉलम आहे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूचा. म्हणजे समजा जर प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीमध्ये मी स्वतः राहत असेल, म्हणजेच ती प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड असेल, तर त्याची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती असेल तर ती नील असेल. ओके. सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टीला मी म्युनिसिपल टॅक्स डिडक्ट करू शकेल का? नाही. त्यामुळे ती या ठिकाणी मी नील घेतलंय. त्यामुळे त्याची नेट अॅन्युअल व्हॅल्यू देखील नील येईल. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन मी त्या ठिकाणी क्लेम करू शकणार नाही. आणि फक्त मी काय करू शकेन, सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीला इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल मी क्लेम करू शकेन. त्याच पद्धतीनं लेट आउट प्रॉपर्टी असते, बरोबर आहे, म्हणजे भाड्याने दिलेली प्रॉपर्टी. भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशी ठरेल? भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू या पद्धतीने ठरेल. टू बी कॉम्प्युटेड ऍज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 23 सबसेक्शन 1. म्हणजे आपण जे पाहिलं होतं 23 सबसेक्शन 1, एक्सपेक्टेड रेंट ऑर ऍक्च्युअल रेंट रेशियो विच इज हायर, त्या पद्धतीने तुम्हाला ते कॉम्प्युट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला म्युनिसिपल टॅक्स क्लेम करता येईल. त्यानंतर तुम्हाला नेट अॅन्युअल व्हॅल्यू काढता येईल. म्हणजेच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून ज्यावेळेस तुम्ही म्युनिसिपल टॅक्स वजा करता त्यावेळेस तुम्हाला नेट अॅन्युअल व्हॅल्यू मिळते. त्यानंतर तुम्ही स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑन नेट अॅन्युअल व्हॅल्यू कॉम्प्युट करू शकाल. त्यानंतर तुम्ही जे काही 2 लाख किंवा 30,000 रुपये ज्या पद्धतीनं तुम्ही कर्ज घेतलेलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला इंटरेस्ट देखील क्लेम करता येईल. त्याच पद्धतीनं मोर दॅन 1 सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी आहे, 1 सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी लेट आउट आहे. त्यानंतर 1 पार्ट ऑफ द हाऊस प्रॉपर्टी इज लेट आउट अँड पार्ट इज युज्ड फॉर सेल्फ ऑक्युपाइड. याचा अर्थ काय? घर एकच आहे, त्यातील काही भाग तुम्ही स्वतः वापरताय, काही भाग तुम्ही भाड्याने दिलेला आहात. त्या केसमध्ये ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काय असेल, डिडक्शन काय असतील, नेट अॅन्युअल व्हॅल्यू काय असेल, स्टँडर्ड डिडक्शन कसं असेल आणि शेवटी इंटरेस्ट कसा असेल, या पद्धतीचा हा एक स्टँडर्ड चार्ट दिलेला आहे. हा व्यवस्थित तुम्ही याचा जर अभ्यास केलात तर कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला हाऊस प्रॉपर्टी प्रॉब्लेम मध्ये दिली तर त्याचं कॉम्प्युटेशन तुम्हाला नक्कीच करता येईल. त्यानंतर एक सॅम्पल प्रॉब्लेम मी इथे घेतलेला आहे. सॅम्पल प्रॉब्लेम नंबर 1, सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी. ही हाऊस प्रॉपर्टी कशी आहे? सेल्फ ऑक्युपाइड आहे. याचा अर्थ तो व्यक्ती ती प्रॉपर्टी स्वतः राहण्यासाठी वापरतोय. अशी जर केस असेल तर त्याचं टॅक्सेशन कसं केलं जाईल ह्याचा एक सॅम्पल प्रॉब्लेम मी या ठिकाणी घेतलेला आहे. मी प्रॉब्लेम वाचतोय. या ठिकाणी हा जो पोर्शन आहे पॅराग्राफ हा प्रॉब्लेम आहे. मिस्टर ए इज ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी विच इज इन सोलापूर. प्रॉपर्टी इज सेल्फ ऑक्युपाइड बाय हिम. Expected rent of the property is 10,000 per month. He has paid rupees 15,000 during the year towards municipal tax to local municipal corporation. He had borrowed rupees 25 lakhs for construction of said property, and during the year 2019-20 he has paid rupees 12,000 for interest on loan. You are required to compute his taxable income for assessment year 2021. A नावाचा एक व्यक्ती आहे, त्याची एक प्रॉपर्टी आहे सोलापूरमध्ये. ती प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड आहे. याचा अर्थ ती प्रॉपर्टी तो व्यक्ती स्वतः राहण्यासाठी वापरत आहे. ओके. त्यानंतर त्या प्रॉपर्टीचं एक्सपेक्टेड रेंट म्हणजे त्या प्रॉपर्टीचं अपेक्षित भाडं होतं 10,000 रुपये. ओके. त्याने काय केलेलं आहे, त्या व्यक्तीने 15,000 रुपये म्युनिसिपल टॅक्स भरलेला आहे मागच्या वर्षात, आणि त्या व्यक्तीने 25 लाख रुपये बांधकामासाठी कर्ज काढलं होतं. त्या कर्जापोटी त्या व्यक्तीने 2019-20 मध्ये 12,000 रुपये व्याज भरलेला आहे. आणि तुम्हाला काय करायला सांगितलंय, कॉम्प्युटेशन करायला सांगितलंय टॅक्सेबल इन्कम, म्हणजे त्या व्यक्तीचं त्या
प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळालेलं इन्कम किती आहे आणि त्याच्यावर किती टॅक्स आला पाहिजे हे तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण हेडिंग देत असतो कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर ए फॉर असेसमेंट इयर 2021. याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट नुसार आपण कॉलम घेतलेले आहेत. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, दुसरा कॉलम आहे पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम आहे इनर कॉलम रुपीज आणि चौथा कॉलम आहे आउटर कॉलम रुपीज. ओके, सिरियल नंबर ए ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू नील येईल कारण प्रॉपर्टी ही सेल्फ ऑक्युपाइड आहे. सिरियल नंबर बी या ठिकाणी सिरियल नंबर आहे, पर्टिक्युलर्स आहेत, त्यानंतर इनर कॉलमची एक अमाऊंटचा कॉलम घेतलेला आहे आणि आउटरचा घेतलेला आहे. सिरियल नंबर ए आहे ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू नील येईल कारण प्रॉपर्टी ही सेल्फ ऑक्युपाइड आहे. त्यानंतर म्युनिसिपल टॅक्स पेड सुद्धा नील येतील. इवन त्या व्यक्तीने बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं की 15,000 रुपये म्युनिसिपल टॅक्स त्या व्यक्तीने भरला होता, बरोबर आहे. जरी त्या व्यक्तीने 15,000 रुपये म्युनिसिपल टॅक्स भरलेला असला तरी त्याला इथे क्लेम करता येणार नाही कारण प्रॉपर्टी ही सेल्फ ऑक्युपाइड आहे. ओके, त्यानंतर ऑब्विसली सिरियल नंबर सी कशी काढत असतो आपण, ए मधून बी मायनस करत असतो. ए ची व्हॅल्यू देखील 0 आहे, बी ची व्हॅल्यू देखील 0 आहे, त्यामुळे ऑब्विसली सी ची व्हॅल्यू देखील 0 वजा 0 0 येईल. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन्स आहेत. 30% आपण क्लेम करत असतो नेट अॅन्युअल व्हॅल्यूवर, या रकमेवर आपण 30% क्लेम करत असतो. ती नेट अॅन्युअल व्हॅल्यूची रक्कमच जर 0 असेल तर त्याच्या 30% देखील व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. त्याने फक्त काय केलं होतं, रिपेमेंट केलेलं होतं, त्याच्यामध्ये 12,000 रुपये व्याजाचे होते, ते फक्त आपण या ठिकाणी रिपेमेंट 12,000 रुपये क्लेम केलेले आहेत. त्यानंतर 0 - 12,000 - 12,000 त्याचं उत्तर येईल तुमचं. ओके, त्यामुळे सेल्फ ऑक्युपाइड नेहमी लक्षात ठेवा, सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी जर असेल तर त्याचं हे तुमचं टॅक्सेबल इन्कम हे निगेटिव्ह मध्ये दाखवेल नेहमी. ओके, सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम झाल्यानंतर या ठिकाणी आपण अजून एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, तो आहे लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. लेट आउट हाऊस प्रॉपर्टी याचा अर्थ जर तुम्ही प्रॉपर्टी भाड्याने दिलेली असेल तर भाड्याने दिलेल्या हाऊस प्रॉपर्टीचं टॅक्सेशन कसं केलं जाईल, तर त्या रिलेटेड एक प्रॉब्लेम या ठिकाणी घेतलेला आहे. बघा प्रॉब्लेम वाचतोय, मिस्टर बी इज ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी विच इज इन पुणे. म्हणजेच मिस्टर बी नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांची हाऊस प्रॉपर्टी आहे, ती हाऊस प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये, बरोबर आहे. प्रॉपर्टी इज लेट आउट टू मिस्टर झेड बाय हिम. म्हणजेच मिस्टर बी नी मिस्टर झेड ला प्रॉपर्टी भाड्याने दिलेली आहे. एक्सपेक्टेड रेंट ऑफ द प्रॉपर्टी इज ₹10,000 पर मंथ. म्हणजे अपेक्षित भाडं आहे 10,000 रुपये, पण ही गॉट ₹15,000 पर मंथ टुवर्ड्स रेंट. पण प्रत्यक्षामध्ये त्याला 15,000 रुपये भाडं मिळतंय. म्हणजे त्या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंट झालं 10,000 रुपये पर मंथ आणि ऍक्च्युअल रेंट झालं 15,000 रुपये पर मंथ. हे पर मंथची फिगर आहेत. आपण टॅक्सेशन करत असताना नेहमी अॅन्युअल फिगर घेत असतो, त्यामुळे ह्या फिगरला तुम्हाला मल्टिप्लाइड बाय 12 करून घ्यावं लागेल. त्यानंतर ही हॅज पेड ₹10,000 ड्युरिंग द इयर टुवर्ड्स म्युनिसिपल टॅक्स टू लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजेच या वर्षामध्ये मिस्टर बी नी 10,000 रुपये भरलेले आहेत. लक्षात ठेवा आपल्याला कॉम्पिटिशन करायचं मिस्टर बी यांचं. ओके, हे डिटेल्स मिस्टर बी यांचे आहेत. मिस्टर बी यांनी 2019-20 मध्ये म्युनिसिपल टॅक्स भरलेला आहे 10,000 रुपयांचा. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, ही हॅड बॉरोड ₹25 lakhs फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ सेड प्रॉपर्टी अँड ड्युरिंग द इयर 1920 ही हॅज पेड ₹4,000 फॉर इंटरेस्ट ऑन लोन. म्हणजेच मिस्टर बी ने 25 लाख रुपयांचं कर्ज काढलं होतं कन्स्ट्रक्शनसाठी, घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी. आणि 2019-20 मध्ये फायनान्शियल इयर 2019-20 मध्ये त्यांनी 4,000 रुपयांचं व्याज भरलेलं आहे. तुम्हाला काय करायला सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्युट हिज टॅक्सेबल इन्कम फॉर असेसमेंट इयर 2020-21. फायनान्शियल इयर म्हणजे ज्या वर्षात उत्पन्न कमवलेलं आहे ते वर्ष असतं, आणि असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षात तुम्ही टॅक्सेशन करता ते वर्ष असतं. म्हणजे फायनान्शियल इयरच्या इमिडिएटली नेक्स्ट इयर हे असेसमेंट इयर म्हणून आपण टॅक्सेशन मध्ये कन्सिडर करत असतो. म्हणजे जर फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष जर 19-20 असेल तर त्याचं असेसमेंट इयर म्हणजे कर निर्धारण वर्ष हे 20-21 असेल. ओके, इमिडिएटली नेक्स्ट इयर विल बी ट्रीटेड ॲज असेसमेंट इयर. आता या ठिकाणी हेडिंग घेतलेलं आहे मी, कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर बी फॉर असेसमेंट इयर 2020-21. ओके, आता कॉम्पिटिशन करत असताना नेहमीप्रमाणे सिरियल नंबरचा कॉलम आहे. ओके, त्यानंतर पर्टिक्युलरचा कॉलम आहे, त्यानंतर 2 अमाऊंटचे कॉलम आहेत. सिरियल नंबर ए आहे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. आता ही ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कशी घेतली तर आपण सुरुवातीला सेक्शन 23 सबसेक्शन 1 मध्ये पाहिलं होतं बघा, एक्सपेक्टेड रेंट ऑर ऍक्च्युअल रेंट विच एव्हर इज हायर दॅट वी कन्सिडर ॲज ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. आता या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंट आहे 10,000 पर मंथ, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 12 केल्यानंतर ते झाले 1,20,000 रुपये, आणि ऍक्च्युअल रेंट मिळते 15,000 रुपये. याचा अर्थ
15,000 मल्टिप्लाइड बाय 12 केल्यानंतर ते येतात 1,80,000 रुपीज, म्हणजेच 1,20,000 रुपीज ऑर 1,80,000 रुपीज, विच एव्हर इज हायर दॅट वी हॅव टू कन्सिडर. ओके, देअरफॉर त्यामुळं मी 1,80,000 रुपये ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू घेतलेली आहे. त्यानंतर सिरियल नंबर बी, म्युन्सिपल टॅक्स. म्युन्सिपल टॅक्स क्लेम करू शकतो का आपण? यस, करू शकतो. वाय? बिकॉज प्रॉपर्टी इज लेट आउट. प्रॉपर्टी ही भाड्याने दिलेली आहे, सेल्फ ऑक्युपाइड नाहीये. देअरफॉर मिस्टर बी कॅन क्लेम म्युन्सिपल टॅक्स. त्यामुळे मी इथं 10,000 रुपयाचा म्युन्सिपल टॅक्स वजा करतोय, लेस करतोय. त्यानंतर सिरियल नंबर सी जे काय राहतं नेट अॅन्युअल व्हॅल्यू, सिरियल नंबर ए मधून मी ज्यावेळेस सिरियल नंबर बी वजा करतोय त्यावेळेस 1,80,000तून 10,000 गेल्यानंतर जे काही रक्कम शिल्लक राहते 1,70,000ची, ती आहे नेट अॅन्युअल व्हॅल्यू, सिरियल नंबर सी. ओके, त्यानंतर सिरियल नंबर डी मध्ये डिडक्शन अंडर सेक्शन 24 मला घ्यायचे आहेत. ओके, आता त्या ठिकाणी डिडक्शन घेत असताना दोन डिडक्शन आहेत, डिडक्शन नंबर D1, डिडक्शन नंबर D2. ओके, आता डिडक्शन D1 काय बघा, स्टँडर्ड डिडक्शन ऍट 30% ऑन नेट अॅन्युअल व्हॅल्यू अंडर सेक्शन 24A. आता हे 30% स्टँडर्ड डिडक्शन मला क्लेम करायचं आहे. तर हे 30% मी कशावर काढत असतो, तर नेट अॅन्युअल व्हॅल्यू, म्हणजे 1,70,000 रुपये म्हणजे नेट अॅन्युअल व्हॅल्यू आहे, त्याच्यावर मी 30% काढलेले आहेत, ते येतात 51,000 रुपये. त्यानंतर D2 मध्ये आहे रिपेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन अंडर सेक्शन 24B, म्हणजे ती प्रॉपर्टी, ते घर बांधण्यासाठी त्याने जे काही कर्ज काढलं होतं त्या कर्जाच्या रिपेमेंट मध्ये जेवढा व्याजाचा भाग आहे तेवढाच भाग मी 24B अंडर क्लेम करू शकतो. याने कर्ज काढलं होतं 25 लाखाचं, त्याच्यावर त्याने व्याज भरलं 4,000 रुपये, त्यामुळे हे 4,000 रुपये मी या ठिकाणी डिडक्ट केलेले आहेत. मग 51,000 प्लस 4,000 हे येतात 55,000. ओके, आणि शेवटचं हेडिंग आहे सिरियल नंबर ई, टॅक्सेबल इन्कम. सिरियल नंबर ई काय आहे, टॅक्सेबल इन्कम. सिरियल नंबर सी मायनस सिरियल नंबर डी. सिरियल नंबर सी आहे 1,70,000 रुपये, सिरियल नंबर डी आहे 55,000 रुपये. ज्यावेळेस 1,70,000तून मी 55,000 रुपये वजा करतो त्यावेळी जी काही रक्कम राहते त्याला म्हणलं जाईल टॅक्सेबल इन्कम. याचाच अर्थ मिस्टर बी ला या रुपयांवर टॅक्स भरावा लागेल. कुठल्या रुपयांवर? 1,15,000 रुपयांवर. ओके, या पद्धतीनं लेटआउट प्रॉपर्टीचं टॅक्सेशन केलं जाईल. थँक्यू. हा व्हिडिओ स्पेशली बीकॉम पार्ट 3च्या विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्ड केलेला होता, कारण त्यांना ऍडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर 2 नावाचा एक विषय आहे, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, त्याच्यामध्ये हा हाऊस प्रॉपर्टी अँड टॅक्सेशन नावाचा एक टॉपिक आहे जो की साधारण लेखी परीक्षेला 14 मार्कासाठी येत असतो, आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप्स मध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरेल. जितकं शक्य आहे तितकं बीकॉम पार्ट 3च्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.